जय भीम. पत्रकार बंधूंना माझा मानाचा जय भीम. या महासमिती दरवर्षाप्रमाणे यांचं फार मी अभिनंदन का माझे उपकार माझ्यावर यांचे समितीचे आभार बी आहे आणि उपकार बी आहे. मला जे अध्यक्षपद दिलं आणि स्वागत अध्यक्ष महेंद्र सोनवणे आणि चंद्रकांत हिरोळे काय यांचं आमचे ते तिघांना पद दिले. तसं मी जे आपले गौतम भाऊ लांडगे आहेत, गौतम भाऊ खरात आहे, रमेश भाई खंडागळे आहेत, भीम भाऊ दाभाडे आहेत, गौतम आपला व्यंकटराव दादा आहेत, बंडू कांबळे, कृष्ण भाऊ बनकर आहेत, प्रकाश गायकवाड आहे, इथं बसले सगळे माझे राहुल सोनवणे आहेत, गजानन बनगटे आहेत, इथं रामभाऊ पेरकर आहेत, संतोष भिंगारे आहेत, सगळे माझे मित्रांनो. मला जे अध्यक्षपद दिलं त्यांचं मी तुमचे फार आभारी आहे. आणि सगळ्याला जे भीम जे आम्ही 11 तारखेला महात्मा फुले जयंती आहे ती फार मोठ्या उत्साहाने साजरी करणार आहेत. दरवर्षीपेक्षा चांगले कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न करू. ही आमची महासमिती आहे. समिती भरपूर असतात. विजय मगरे मग कोणत्या ह्याच्यात? ही या समितीमध्ये मी नाही, मी समुदाय आहे समितीमध्ये. मी पंचायत समिती उपस्थित नव्हतो. ही पाय समिती उपस्थित पुढे होतो उपस्थित नाही नाही. काल ते मित्र पण आता जेवण कराल तुम्ही नव्हतो मी त्यात मीटिंग मी पाहिलं का मला. आपल्या अध्यक्षतेखाली काय काय सामाजिक उपक्रम राबवले जाणार आहे, काय काय ते कार्यक्रम सांगा. आम्ही आता 11 तारखेला महात्मा फुले जयंती फार मोठे उत्सव साजरे करणार आहे. दर्शकपरम या वर्षी आणखी उत्सवाने साजरे करणार मी यावेळेस. आणि पुन्हा आता आमच्या शिवाजी महाराज पासून तर भटकर गेट पर्यंत एक वारण रॅलीचं आम्ही आयोजन करणार आहे. आणि जे महाबोधी मुक्त करावं याचा मोठं मागणी आम्ही एक तर पंचशील झेंडा घालून मेणबत्ती हातात घेऊन मोठा कार्यक्रम नियोजन करणार आहे. आम्ही समिती बसणार आहे 4-5 दिवस अगोदर. त्यावेळेस आम्ही नियोजन करू एक रॅलीचं शांत रॅली काढणार आहे. आणि पुन्हा आणखी सामाजिक अनेक एकख्यान माल्याचं चाललं आमचं एक ठिकाणी एक चांगला वक्ता, चांगला विचारवंत बाबासाहेबाचा चांगला बोलणारा, बाबासाहेबांवर जीवनावर बोलणारा असा मोठ्या तापड्या ठिकाणी आम्ही एक कार्यक्रम ठेवणार आहेत. आणि पुन्हा आणखी बाबासाहेब जयंतीचे पुन्हा शांतीप्रमाणे किंवा दरवर्षाप्रमाणे जे धिंगाणा पोरं जे वाजतात मोठ्या मोठ्यानं डीजे थोडस कमी करून सांगू बा आपल्या जे महिला याच्यात जातात वयावृद्ध व त्यांना आवाजामुळे त्रास होत त्यांना तशी ती आम्ही काळजी घेऊ. थोडंसं आपल्याच समाज लोक येतात त्यांना काही दूर झाले नाही पाहिजे अशी ती आम्ही काळजी घेऊ. आम्ही सगळे आम्ही सगळे आमचे राजकीय कपडे बाहेर काढून एकत्र येतो. आम्ही आंबेडकरवादी म्हणून एकत्र येतो. हे तुम्ही आता इतके मराठा समाजाचे मोर्चे निघतात तिथे सगळे समाजाचे पक्षाचे लोक असतात त्यांना कोणी प्रश्न नाही विचारत असं नाही. ट्रिपल इंजिनचं काही नाही. आम्ही आमची समिती कोणाकडून राजकीय लोकांकडून वर्गणी घेत नाही. आम्ही आमची जयंती करतो. राजू शिंदे बी आंबेडकरवादी कार्यकर्ते आहेत. राजकीय दृष्टीने असतील कुठं पण ते मनापासून राजकीय आंबेडकरवादी आहेत म्हणून त्यांना आम्ही समिती देतो. आणि फायद्या तोट्यासाठी जयंती नाही की ना. आता आम्ही पत्र देऊ चालू आहे आमचा पाठपुरावा चालू आहे. जागा देत आहेत आणि तो बंगला आणि तो आहे ना तो पूर्ण 32 कोटीचा आहे. तर त्यांनी तो शासनाकडे प्रस्ताव पाठवणार आहे की तुम्हाला पूर्ण पाहिजे की 7 एकर जागा पाहिजे. तर त्याच्यासाठी आम्ही आता आधीची बैठक केली. त्याच्यामध्ये एक शिष्टमंडळ करून आम्ही केंद्रीय समिती जी आहे त्यातली त्यांना भेटायला पण जायचं असं आमचं आता निवेदन आहे. यांची 134वी जयंती महासमिती आज सर्व पक्षाच्या नेते मंडळाच्या उपस्थितीमध्ये रमेशभाई खंडागळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पक्षाचे जिल्ह्याचे जिल्हा अध्यक्ष चळवळीतले विजूभाऊ मगरे यांना छत्रपती संभाजीनगर ह्या जिल्ह्याचं 134व्या जयंतीचे अध्यक्ष या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि ह्या जयंतीनिमित्त विजूभाऊ व सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याच्या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली भलकड गेट असेल, क्रांती चौक असेल, शहरातला मुख्य TV सेंटरचा पॉइंट असेल, शहरातला कॅनॉटचा मुख्य पॉइंट असेल, हर्सुल टी पॉइंटचा त्या ठिकाणी मोठा एक कार्यक्रम असेल, असे एकूण 5 ते 6 प्रोग्राम विजूभाऊ मगरे यांच्या नेतृत्वाखाली शहरामध्ये दिल्या जाणार आहेत. मिरवणुकीचा रूटवर ज्या काही अडीअडचणी प्रशासनाच्या वतीने येतात त्या देखील या 2 दिवसामध्ये प्रशासनाची बैठक घेऊन सॉल्व्ह करण्यात येईल. महिलांच्या
याचा सुरक्षिततेचा प्रश्न असेल आणि आरोग्याचा बी देखील या ठिकाणी प्रश्न असेल, जागोजागी देखील या ठिकाणी महापालिकेच्या वतीने छोटे छोटे हॉस्पिटल, दवाखाने लावले जातील, शौचालय लावले जातील, पाण्याचे टँकर लावले जातील, अग्निशामकच्या गाड्या लावल्या जातील आणि लवकरच कार्यालयाचं निराला बाजार या ठिकाणी उद्घाटन देखील होईल। या ठिकाणी डीजेवर कोणतीही बंदी घातल्या जाणार नाही, परंतु डीजे हा कमी प्रमाणात कसा वाजेल आणि त्याच्यावर फुले शाहू आंबेडकरांचेच, बाबासाहेबांचेच गाणे कसे वाजल्या जातील याच्यावर देखील जयंतीच्या अध्यक्ष समिती फोकस करणार आहे। आणि प्रामुख्याने जे देखावे आहेत सोलापूरच्या धर्तीवर, संभाजीनगर देखील मध्ये चांगले देखावे या ठिकाणी तयार करण्यात येणार आहे। प्रामुख्याने त्याच्यामध्ये जो आपला बौद्ध महासभा तो विषय आहे आपला की बौद्ध विहार मुक्त करण्यासाठी तो देखील देखावा, त्याच्या संदर्भामध्ये लॉंग मार्च या ठिकाणी तो देखील या ठिकाणी काढण्यात येणार आहे। वेगळे वेगळे प्रोग्राम शहरामध्ये होणार आहे। विजू भाऊ वाऊळ या ठिकाणी बाकीचं तुम्हाला बोलतील आणि बाकीचं सगळं कार्यालयीन जबाबदारी पूर्ण जिल्ह्याची विजू भाऊ वाऊळ यांच्यावर दिलेली आहे। तर सर्वांना, आंबेडकरी समाजाला, सर्व समाजातील तमाम मायबाप जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आमच्या समितीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देतो आणि विजू भाऊ मगरे शहर अध्यक्ष झाले यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो। विधवा गुरु शिष्यांची जयंती एकत्र येते, काय नियोजन आहे, काय सांगा? महामानव विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीय आंबेडकरवादी समितीच्या वतीनं महाउत्सव समिती या ठिकाणी 4 वर्षा पहिले स्थापना झाली होती। मागील 3 वर्षापासून अनेक विविध उपक्रमांच्या माध्यमातून आपण ही जयंती साजरी करत आहोत। आजच्या बैठकीमध्ये विजय भाऊ मगरे यांना अध्यक्ष या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। महेंद्र भाऊ सोनवणे कार्याध्यक्ष आहेत आणि ज्या समितीची जी काही बॉडी होती ती सुद्धा या ठिकाणी डिक्लेअर केलेली आहे। मुळात 2-3 दिवस विलंब झाल्या कारणानं कार्यक्रमाची रूपरेषा ही प्रॉपर पद्धतीने ठरलेली नाही। प्रसिद्धी प्रमुख जो आम्ही नेमलेला आहे, आता येणाऱ्या काळामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम काय असतील, कल्चरल कार्यक्रम जे होतात, त्याच्यानंतर एज्युकेशनल जे होतील, तसेच जे विविध उपक्रम आपण या ठिकाणी राबवले करणार आहोत, तर ते प्रसिद्धी प्रमुखाच्या माध्यमातून वर्तमानपत्रांना आम्ही सांगणारच आहोत। तसेच क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची देखील जयंती आहे, ती जयंती देखील उत्सवामध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जायला पाहिजे या हेतून देखील या ठिकाणी विचार विनिमय करण्यात आलेला आहे। तसेच महत्त्वाचा विषय जो आहे, देशामध्ये ज्वलंत प्रश्न आहे की बौद्ध गयामध्ये जे काही महाबोधी बुद्ध विहार आहे तर ते सनातन्यांच्या ताब्यामधून काढून ते बुद्धिस्ट लोकांच्या ताब्यामध्ये द्यायला पाहिजे या हेतून आज संबंध जगभर ते आंदोलन चालू आहे। त्याच्यामुळं आंबेडकर जयंतीचा जी मूळ थीम असणार आहे तर ती ही असणार आहे की त्याच्यामधून एक सामाजिक संदेश या माध्यमातून आम्ही देणार आहोत। यावर्षी सावड म्हणता येणार नाही, ती आमची नैतिक जबाबदारी आहे, कारण ते अनेक वर्षांपासून चालू होता। आता त्या लढ्याला अतिशय मोठं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे। त्याच्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारतच नाही तर इतर देशामध्ये मोठ्या प्रमाणात साजरी होती आणि ते एक निमित्त झालेलं आहे का त्या लढ्याला जे काही स्वरूप आलेलं आहे तर त्या स्वरूप या जयंतीच्या माध्यमातून जनतेसमोर, सरकारपर्यंत ते जायला पाहिजे, हा या जयंतीचा मूळ उद्देश राहणार आहे। ठिकाणी ती मागणी सुद्धा झालेली आहे। तो 1949 जो ऍक्ट आहे तो रद्द व्हायला पाहिजे या प्रमुख मागणीसह अनेक ठिकाणी या पद्धतीचे होर्डिंग्स आणि बॅनर लागलेले आहेत। आंबेडकरवादी जे आमचे अनुयायी आहेत ते सजग असल्या कारणाने ती महत्त्वाची पूर्ण मागणी घेऊनच आम्ही पुढे जाणार आहोत। भाई, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्वपक्षीय जयंती महासमितीच्या अध्यक्षपदी आज आपली निवड झाली, काय सांगा? मी आता जी समिती आहे जुनी, जे सर्वपक्षीय, त्यांनी मला अध्यक्षपद दिलं, त्यांचं मी फार अभिनंदन, त्याचे फार उपकार माझ्यावर आहे केल्याबद्दल मी फार हे करतो। आणि महेंद्रभाऊ सोन कार्याध्यक्ष आहे, चंद्रकांत होळे ते एक अध्यक्ष आहे। आम्ही या वर्षी चांगली जोमाने जयंती दरवर्षी प्रमाणे वाचून आणखी जास्त जोमाने जयंती साजरी करू आणि 11 तारखेला जयंती महात्मा फुलेची आणखी जोरानं उत्सव साजरी करू। आणि एक व्याख्यान ठेवलं आम्ही, एक बाबासाहेब आंबेडकरच्या चरित्रावर सांगणारा मोठा एक विद्वान, चांगला साहित्यिक, आम्ही ते बोलून एक तापड्यामध्ये ठेवणार आहे। सगळं जय भीम जयंतीच्या सगळ्या माझ्या भावनांना जयंती अशी काढायची की कुठलं गालबोट लागलं नाही पाहिजे किंवा कुठल्या महिलेला त्रास झाला नाही पाहिजे आपल्या जयंतीमुळं। आणि कोणत्या पोलीस प्रशासनाला सांगून आपण प्रत्येक ठिकाणी बंदोबस्तची व्यवस्था करू आणि महिलांकरता विशेष म्हणजे टॉयलेटची आम्ही प्रश्न सांगणार किंवा प्रत्येक ठिकाणी टॉयलेटची महापालिकेने व्यवस्था करावी ही नम्र विनंती। सगळ्या जनतेस सगळ्या शुभेच्छा।